महाराष्ट्राची मी पहिली अशी महिला आहे ज्यांनी स्वबळावर आपला पक्ष काढलेला आहे, स्वराज्य शक्ती सेना. आणि आज 8 मोठे मोठे पक्ष, मोठे मोठे प्रस्थापित गेले 80 वर्ष पासून फक्त जातीपातीचा राज करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाचा मुद्दा थांबून फक्त जातीपातीचा राजकारण करून आणि आज प्रस्थापित लोक जे राजकारण करत आहे त्याच्यामध्ये आज एक महिलाला 8 पुरुषांचे पक्ष असताना एक महिलांना पक्ष काढावा लागला. आणि हे पक्षाचं नाव आहे स्वराज्य शक्ती सेना. येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकामध्ये मी सगळे जे सामाजिक लोक आहे, सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे लोक आहे, त्यांना मी आवाहन करते की एकदा स्वतःला चान्स द्या. स्वतःला आज फक्त पैसे बळावर, नॉनव्हेजचे बळावर, चिकन मटन खाने को मिल गया, दारूचे बळावर एकदा स्वतःची आत्माला खंगाला. कुठे ना कुठे आपण काय करतोय, पैशासाठी आपण काय करतोय, फक्त 2000-3000 रुपये प्रति मतदान घेऊन आपण आपले विकासाचे मुद्देला विकतोय. आणि आज पूर्ण महाराष्ट्राची जी अवस्था आहे कुठे ना कुठे, आणि पूर्ण भारताची मी बोलणार, कुठे ना कुठे 80 वर्ष 100 वर्ष मागे ठेवलेली आहे. आज कशाला मला पक्ष काढावा लागला? सगळ्यांनी बघितलेलं आहे, इतके मोठे घराण्याची सून असताना मला पक्ष काढावा लागला. क्योंकि तळागाळामध्ये जाऊन बघितलेलं आहे कि जे व्यक्ती अगोदरचे काळामध्ये अंग्रेजों से जो लोग लड़ते थे उनको जेल में जाना पड़ता था. पण आज ज्या लोकांना आपण निवडून देत है ना, एक कार्यकर्ता आपली छाती पे वार झेल के निवड के देता है, ज्या लोकांना तेच नेता मंत्री झाल्यानंतर, आमदार झाल्यानंतर त्या कार्यकर्त्याला, त्यांची बायकोला, त्यांची आईला, 75 वर्षाची आईला पण जेलमध्ये टाकतोय. हे सगळी गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहे. त्याच्यासाठी मी सगळ्यांना हात जोडून कडकडीची विनंती करते की जातीपातीमुळे विकासाचा मुद्दा थांबलेला आहे. नवीन लोक स्वराज्य शक्ती सेनाचे माध्यमातून जे येणारी स्थानिक निवडणूक आहे सगळी लढा आम्ही एक प्रयत्न करू शकतात. जसे मी एक महिला असताना जरी प्रयत्न करू शकते तो तुम्ही क्यों नाही करू शकतात? नाही तो आज महाराष्ट्राच्या समोर तिसरी पिढीची गुलामी आहे. तुमच्याकडे एकच पर्याय आहे, स्वराज्य शक्ती सेना तून तुम्ही लढा आणि आपला अस्तित्व निर्माण करा, आपले महाराष्ट्राचे एक नवीन अस्तित्व निर्माण करा, आणि नाही तर तिसरी पिढीचा झेंडा उचलण्यासाठी तयार राहा. धन्यवाद. तुमच्या पक्षाचे काय अजेंडा? विकास आणि भ्रष्टाचार हे आमचे पक्षाचा हेच एजेंडा आहे. आणि नाली, रस्ता, बिजली, पाणी, आज कुठेही नाली नाहीये. जरी कुठे नाली आहे तो ते तुंबलेली आहे, 4 वर्ष नाली काढत नाही. पाणी नाहीये. आज निवडणूक तोंडावर आलेली आहे, तो 2 दिवसामध्ये एकदा पाणी देतोय, पण निवडणुकी गेल्यानंतर परत पाणी बंद होणार आहे. तो हे जे मुद्दे आहे आणि जे आपला छत्रपती संभाजीनगर आहे याच्यामध्ये जास्त मुस्लिम समाज आहे. तो मुस्लिम समाजाचे मुद्दे, मुस्लिम समाजाचा पण फक्त गैरवापर करताय, त्यांचे मतदानाचा गैरवापर करताय, पण कोणत्याही पक्षाने त्यांना पाठबळ दिलेला नाही. आता तुम्ही बघितलेला आहे की संग्राम जगतापनी एक आणि ते गोपीचंद पडळकर सगळे हिंदू मुस्लिम वाद पेटताय, त्याच्यामध्ये दंगे होत आहे, आणि आस पड़ोसी जो लोग रहते वो एक दूसरे के दुश्मन होते. कुठेही त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे कुठे नाहीये. सीएमची बायको जरी एक मुस्लिम व्यक्ती सोबत नाचते तो हे लोकांच्याकडे काय बोलण्यासाठी नाहीये. पण ज्यावेळी निवडणूक येते त्यावेळेस सरकारी निवासस्थानमध्ये सीएमची बायको एक मुस्लिम व्यक्तीसोबत रील काढते, तरी त्यावेळे गोपीचंद पडळकरला, संग्राम जगतापला आणि ज्या हिंदू मुस्लिमचा मुद्दा करतो त्या लोकांना काहीही प्रॉब्लेम नसते. पण ज्यावेळी निवडणूक येते त्यावेळे जनताला हे लोक कळवते की तुम्ही हिंदू आहे आणि तुम्ही मुस्लिम. त्याच्यामुळे आज जातीपातीमुळे कुठे ना कुठे आपले समाजाचा, आपले शहरच्या, आपले मुलाबाळांचा सगळ्यांचा विकास थांबलेला. निवडणुका आताही की आपण दिसतात माध्यमातून एरवी तुमचं सामाजिक कार्य किंवा महिलांसाठी तुमचं कार्य
कुठेही दिसत नाही. नाही, तुम्ही माझा फेसबुक चेक करू शकता आणि पूर्ण माझं जे काम आहे सुरू आहे, माझ्याकडे पुरावे पण आहे. तुम्ही आता पण माझा फेसबुक स्टार्ट करून बघू शकता. दर दिवशी माझं काम असते. मीडियावर दाखवत नाही ते वेगळी गोष्ट. काही स्वतःचा पक्ष किंवा स्वतः उडी मारण्यापेक्षा एखाद्या प्रस्थापित पक्षात का नाही गेला? तुम्हाला ऑफर वगैरे आली नाही का? तुम्ही बोलवलं नाही? ऑफर आली, पण सगळ्यांना माहिती आहे की जरी दुसऱ्या पक्षामध्ये गेली असती तो मी एकटी बदलाव करू शकत नसती, क्योंकि मैं अकेली आमदार बनूंगी. तो मेरे को जे मेरा पक्ष है त्याचंही मला ऐकावं लागेल. त्याच्यासाठी मी पक्ष काढलेला आहे की जरी आमच्या एक जरी आमदार आला तो आम्ही स्वतंत्र आहोत लोकांचे मुद्दे विधान भवनामध्ये मांडण्यासाठी. जरी आमच्या एक नगरसेवक जिंकून आला तो नगरपालिकामध्ये रस्ते, नाली, बिजली, पाणी पूर्ण शहरचे मुद्दे मांडण्यासाठी आमचा एक नगरसेवक काफी आहे. त्याच्यासाठी पक्ष काढलेला. युती करने वाले भविष्य अभी बात शुरू है हमारी, देखते हैं. यदि ठीक लगा तो हम करेंगे. मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर खूप गंभीर आरोप केले. राष्ट्राचं पट रचलं असेल. तुमचं काय म्हणणं? आता मी काल पण प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे याच्यावरती, मोठी प्रेस कॉन्फरन्स, आणि आता पण सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी आलेली आहे. आता फक्त हे निवडणुकीचाही मुद्दा आहे. नगरपालिका निवडणूक पहिल्यांदा आहे. कुठे कुठे तुमचे उमेदवार असणार? जिथे हा उमेदवार तुमच्याकडे आहेत का? हा, आता अचानक निवडणूक लागली आहे. आमची काही तयारी नाही होती, तरी पण निवडणूक अचानक तोंडावर आलेली आहे. तरी पण मी परभणी, लातूर आणि आज ही आपली तिसरी पत्रकार परिषद आहे. पत्रकार परिषद बघितलेली आहे आणि परलीमध्ये पण मी सीटे उभे करणार आहे. बीडमध्ये पण. तो आज पत्रकार प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से मी सगळ्यांना आवाहन करत आहे, जिथे आले त्यांना आम्ही तिकीट देणार आहे. आणि आज मी एक और बोलते, इतके सारे पत्रकार लोक आहेत, त्यांना मला असं वाटतं की बोलायला पाहिजे. आता बीडमध्ये तुम्ही बघितलेला आहे, एक पत्रकारचा मुलगा फक्त 20 वर्षाचा होता. ज्या दिवशी मी त्यांचे घर संतावना भेट देण्यात गेली ना, त्या दिवशी त्यांचा बर्थडे होता, जन्मदिन होता. आणि माझे डोळ्यामध्ये पाणी आला त्या दिवशी की किती वाईट परिस्थिती. आणि 20 वर्षाचा मुलगा, पत्रकारचे 20 वर्षाची मुलगेची जे हत्या जे आहे, निर्गुण हत्या रोडवरती झाली, तरी पण आजपर्यंत आरोपी अटक नाहीच आहेत. अशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे. त्याच्यासाठी आपण पक्ष काढलेला. जसे भाऊनी सांगितलं ना, दुसऱ्या पक्षामध्ये कशाला नाही गेले आप, है ना. जरी मी दुसऱ्या पक्षामध्ये होती आणि मी आंदोलन केलेलं आहे, मी कोणासाठी करते, क्योंकि मी एकटी आणि आपला स्वतंत्र पक्ष घेऊन मी चालत आहे. बरोबर. पक्ष काढणं हा तुमचा काढणं लागतो. निवडणूक लढवायची असेल तर त्याला निवडून असणं लागते, निवडून लागतं. राज्यामध्ये पहिल्यांदा नगरपालिका निवडणूक काढली तर तुमच्या पक्षाची बांधणी राज्यातल्या सर्व नगरपालिकेत आहे का? किती उमेदवार राहणार आहे? संघटन काय? काही निवडणूक पत्र परिषद ठीक आहे, बांधणी जी लागते त्या हा, बांधणी जी आहे ते आपली फक्त 7-8 जिल्ह्यामध्ये आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही झाली आता. पण जिथे जिथे मतलब ज्यादा भी मैं प्रयत्न नहीं कर पाई हूँ, क्योंकि अचानक तोंडावर निवडणूक आलेली, अचानक जाहीर केलेली, तो जास्त मी करू शकत नाही. एकटी महिला मी कुठे कुठे जाणार. पण जितकी माझी शक्ती आहे मी करते. आज पण मी 12 वाजता येस नाही मराठवाडा येस मराठवाडामध्ये संभाजीनगरमध्ये उमेदवार करणार आहे. हा त्याच्यासाठी आपण पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद ठीक आहे, तुमच्या कार्यकर्त्यांची बैठक व्हायला पाहिजे. हा, बैठक अगोदरपासून सुरू आहे आमची. हा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पण सगळी निवडणूक. महापालिका पण. हा, महापालिका पण सगळे. आपला पक्ष आहे आणि आपला राष्ट्रीय पक्ष आहे. हिरा चिन्ह. हा, जसे माझे विचार हिरे सारखे आहे, तसंच आपले पक्षाचं चिन्ह जे आहे अगोदर दिल्लीमध्ये मिळालेला आहे आपल्याला, तो हिरा ही चिन्ह आपला असणार आहे. येस. गेल्या 5 वर्षामध्ये 5 कामं सांगत नाही, हे अपिलिंग करतील लोक तुमच्याकडे. मला राजकारणमध्ये फक्त 3 वर्ष झालेले आहेत. आपल्या पक्षाला रजिस्ट्रेशन झालेले फक्त 1.5 वर्ष झालेले आहे. तो 5 काम
मुंबईमध्ये मलाड जे होता, मी आल्यानंतर फक्त 15 दिवस झाले होते. मी एक समाजसेवी बी नाही होती खरी गोष्ट सांगू तर. पण मी स्वतःचे फक्त आवाज उचलली. मी काहीच नाही होती त्यावेळे, पण फक्त आवाज उचलली. 1.5 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. मी आवाज उचलली आणि 150 कोटीच्या स्काय वॉक ब्रिज जो होता ते बांधत होते बीजेपीचे आमदार. त्याचा मी विरोध केला आणि त्या ब्रिजच्या काम जे आहे ते 20 कोटी खर्च केलेले होते. पूर्ण काम सुरू असताना मी बंद केला. आणि याच्या पुढे मलाडमध्येही, क्योंकि मी अगोदर मुंबईमध्ये काम करत होती, सगळ्यांना माहिती आहे, तिथेही मलाडमध्ये 20 बाथरूम बनवून ठेवले होते. 20 बाथरूम खूप ऐकण्यासारखी गोष्ट आहे आणि तुम्ही मीडियावरती पण द्याये. आणि ते 20 बाथरूम 1.5 वर्ष पासून बंद होते. लॉक होता त्याच्यावरती. लोगों के हगने पे भी लॉक है यहाँ पे, हगने पे भी. सोचिए, तिथे 4500 क्या बोलते हैं उसको मराठी, 45 जो मोबाइल बाथरूम होते हैं, जिस ट्रक पे बाथरूम होते हैं, वो 4 बाथरूम में 4500 लोग दररोज जात होते शौचालय. आणि जे बनवून ठेवलेले बाथरूम होते ते त्याच्यावरती ताला होता 1.5 वर्ष पासून. पण कशाची वाट बघत होते ताला उघडण्यासाठी, की निवडणूक आली नगरपालिकाची, तो आपण ताला उघडू आणि मतदान करून घेऊ. हे सगळं कटकारस्थान होता. पण मी एकदा सुनील प्रभू जे आमदार होते तिकडचे, मी एकदम नवीन होती, तिकडचे सुनील प्रभू आमदार होते आणि त्यांना मी एक निवेदन दिला की तुम्ही हे ताला उघडून टाका. 4500 लोकांना खूप त्रास होत आहे आणि सकाळी एक त्रास होत आहे. सगळे मजदूर आहेत, त्यांना कामावरती जावं लागतं. असं निवेदन दिला मी. 1 महिन्याचा टाइम दिला त्यांनी ताला नाही उघडला. 45 दिवस नंतर मी स्वतः गेली भरी बरसातमध्ये. सकाळी 6 वाजता लाईन लागली होती शौचालयासाठी. मी गेली, मैंने हथौड़े से ताला तोड़ा और मैंने बोला लोगों को जाओ करो उद्घाटन. और लोगों ने वहां पॉटी करके उद्घाटन करा. हाँ, ऐसे मैंने काम करे हैं जो कोई नहीं कर सकता. और भी आणखीन काम तुम्हाला बघायचं आहे तो तुम्ही माझा फेसबुक अँड इंस्टाग्राम तुम्ही बघा. तुम्हाला शेकडो काम तुम्हाला भेटतील. पण हे ऐतिहासिक काम होते आणि मी काय नसताना मला फक्त मुख्यमंत्र्यांच्या पत्नी ज्या एक उत्तम कलावंत आहेत, गायक आहेत, एका मुस्लिम युवकासोबत त्या नृत्य करतात किंवा गातात, याच्या विरोधामध्ये तुम्ही आहे? नाही, विरोधामध्ये नाहीये मी. त्या खूप चांगली आहे आणि त्यांना मी एप्रिशिएट करते की एक लोकांचे विरोध जाऊन त्यांना खूप लोक ट्रोल करताय. तर अजून ते जे मेन आरोपी आहे, मेन कल्प्रिट आहे, ते गायब आहे आणि 4 जे असेच लोक होते त्यांना अटक केलेली आहे. तर हे सगळी गोष्टी जे आहे आणि त्याच्या पाठीमागे आज कोणी नेता नाहीये, त्याच्यासाठी ते मुद्दा उचलत नाही. पण मी एकच बोलते, हे जो वेळ आहे ना, जे आपला यश ढाका आहे, ते वेळ आपल्या घरापर्यंत यायची वाट बघू नका. नाही, अतिवृष्टीमध्ये मी भेट देऊ शकली नाही, पण फोनवरती जिथे होऊ शकला मी काम करत आहे फोनवरती. जसे की मेन काम काय आहे, बीडमध्ये दिलेली आहे मी भेट, पण बाहेर नाही देऊ शकली मी, क्योंकि आज ये सब पण करायचं आहे. आणि फोनवरती कुठे पाहणी झालेली आहे, कुठे नाही झालेली, जिथे आमदार खासदारचे जवळचे लोक आहे त्यांची पाहणी होत आहे, पण जे खरंच ज्यांना गरज आहे त्यांची पाहणी होत नाही. त्याच्यासाठी मी तलाठी आणि तहसीलदार कडून मी फोनवर बोलते आणि फोनवरती माझं पूर्ण काम सुरू आहे. मनोज जरांगे यांना निवडणुकी आली त्याच्यानंतर झेड प्लस सुरक्षा देण्यात याची मागणी करण्यात येते. तुम्ही त्यांना वारंवार जरांगे भाऊ म्हणतात, तर भावासाठी काय तुमची? 100% द्यायला पाहिजे. असे बंगार लोकांना दिलेली आहे, तो ते एक समाजासाठी लढणारा व्यक्ती आहे, तो त्यांना द्यायला पाहिजे. बहुत बहुत धन्यवाद.